हरी। नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी। ग्रीन हार्वेस्ट सहप्रस्तुत विठू माऊली, को पॉवर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी स्पेशल पार्टनर सॉफ्टवेअर कॅक या कार्यक्रमात मी सुमित शंकर सावंत आपल्या सर्वांचं स्वागत करतो। ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकारामाच्या जयघोषात आळंदीत दुमदुमली आहे। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान देऊळवाड्यातून होत आहे। यंदाचा हा 193वा पालखी सोहळा आहे। दिंड्यांचा प्रवेश झालाय। विठू नामाच्या गजरामध्ये भारावून टाकणारं वातावरण अनुभवायला मिळत आहे आणि याचाच आढावा आज आपण घेणार आहोत। आपला विशेष कार्यक्रम विठू माऊली मधून। तर हे दृश्य आपण बघतोय, टाळ मृदुंगाच्या गजरात आळंदी सध्या दुमदुमलेली आहे। प्रत्येक वारकरी हा विठूला भेटण्यासाठी, माऊलींना भेटण्यासाठी आतुर झालेला आहे। थोड्याच वेळात ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांची गर्दी जी झालेली आहे, पालखीला आता प्रस्थान होणार आहे। आणि रणजित जाधव माझे सहकारी थेट आपल्यासोबत आळंदीमधून जोडले गेलेत। रणजित, हा आपण सोहळा बघतोय, याची देही याची डोळा आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सगळ्या वारकऱ्यांनी इथे गर्दी केली आहे। थोड्याच वेळात माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे। काय सध्याचं वातावरण तुम्ही अनुभवताय तिथे? सुमित, राज्यातील बळीराजा जो आहे तो काही दिवसापासून जे आहे ते या क्षणाची वाट पाहत होता की संत तुकाराम महाराजांची पालखी असेल किंवा संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी असेल ही पंढरपूरकडे कधी प्रस्थान करते, याची उत्सुकता जी आहे ती सर्व वारकरी शेतकऱ्यांना लागलेली असते। आज तो दिवस अखेर आलेला आहे। काल संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान जे आहे ते पंढरपूरकडे झालं, तर आज संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान जे आहे ते आता पंढरपूरच्या दिशेने या ठिकाणी होणार आहे। यानंतर थोड्या वेळात जे आहे ते मुख्य मंदिरातून संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे ती बाहेर येईल। त्यानंतर ही पालखी जी आहे ती संत ज्ञानेश्वर मंदिरालाच जे आहे ती पूर्ण एक राऊंड मारून जो आहे तो बाजूला असलेल्या आजोळ घरी या ठिकाणी त्याचा मुक्काम असणार आहे। आपण पाहतो की दर मजल करत वारकरी जे आहे ते पंढरीची आस जी आहे ती या ठिकाणी लागलेली आपल्याला एकूण पाहायला मिळते। आपण सकाळपासूनच पाहिलं तर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या इंद्रायणी नदीच्या घाटावर लाखोंच्या संख्येत जे आहे ते या ठिकाणी वारकरी उपस्थित झाले होते। पाऊस जो आहे तो अनेक ठिकाणी समाधानकारक झाल्यामुळे अनेक वारकरी जे आहेत ते आपल्या पेरण्या उरकून या ठिकाणी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात जे आहे ते सहभागी होण्यासाठी आलेले आपल्याला एकूणच चित्र पाहायला मिळालं। आपण पाहू शकतो की आज संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान जे आहे ते या ठिकाणी होत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। काही वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। त्यानंतर अनेक 2 कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री जे आहेत ते या ठिकाणी आळंदीमध्ये आलेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। प्रथम मुख्यमंत्री जे असतील जे आळंदीमधील प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहिले अशी माहिती जी आहे ती आपल्याला संस्थांकडून मिळालेली आहे। काही वेळातच आपण पाहिलं तर याच महाद्वारातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते बाहेर पडतील, त्यानंतर 2 कार्यक्रमासाठी ते पुढे जातील। नक्कीच। तर ह्यानंतर आपण जाणार आहोत मनश्री माझे सहकारी, ही देखील त्या ठिकाणी उपस्थित असलेली आहे। आणि दुसरं म्हणजेच वैष्णवांचा मेळा भरलेला आहे, दिंड्या पताका नाचवल्या जात आहेत। हा सगळा सोहळा ती स्वतः तिथे अनुभवते। मनश्री, तुझ्यासाठी एकतर स्टुडिओमध्ये बातम्या देणं, त्या व्यतिरिक्त थेट तिथे जाऊन या सोहळ्यामध्ये सहभागी होणं, वैष्णवांचा मेळा भरलेला आहे तिथे हा सगळा अनुभवणं प्रकार, सगळा हा सोहळा, काय भावना? आपण म्हणतो की एक तरी ओवी अनुभवावी, हे जे म्हटलंय ते खरोखर मी अनुभवते आहे। कारण ज्या पद्धतीने ज्ञानोबांनी, तुकारामांनी आपल्याला शिकवलेलं आहे, भक्ती रसामध्ये न्हाऊन जाणं म्हणजे नेमकं काय, हे या सगळ्या वारकऱ्यांकडे बघून मला समजतं आहे। या वारकऱ्यांमध्ये कुणीही लहान नाहीये किंवा कुणीही मोठं नाहीये। इथे प्रत्येक जण दुसऱ्याची माऊली आहे आणि प्रत्येक जण एकमेकांच्या पाया पडून माऊली म्हणून एकमेकांना मिठी मारतोय।
यामध्ये कुठलाही भेदाभेद नाहीये, कुठल्याही जाती धर्माचा लवलेश नाहीये. इतकंच नाही तर स्त्री पुरुष असा देखील भेदाभेद या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही. अबालवृद्ध हे तर या वारीमध्ये सहभागी होतातच आहेत. जसं माझ्या सहकार्याने आता सांगितलं की काही वेळातच पालख्या इथून प्रस्थान करतील. या ठिकाणी सुद्धा मानाच्या दिंड्या आहेत आणि या मानाच्या दिंड्यांनी आता आगमन केलेलं आहे. वैष्णवांचा महामेरू अक्षरशः पाय ठेवायला सुद्धा जागा नाहीये. मात्र तरी सुद्धा या ठिकाणी हीच तर या वारीची थेट दृश्य आम्ही तुमच्याकडून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. थेट ज्या प्रेक्षकांना किंवा ज्या सगळ्या वारकऱ्यांना इथवर अद्याप पोहोचता आलेलं नाही आहे त्यांना ही थेट दृश्य आपण दाखवत आहोत. दिंड्या पताका नाचवल्या जात आहेत. वैष्णवांचा मेळा भरलेला आहे आणि दुसरं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी दाखल झालेले आहेत. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं 193 हे वर्ष आहे आणि त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पालखी सोहळ्यासाठी दाखल झालेले पाहायला मिळतात. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री जे प्रस्थानवेळी या सोहळ्यासाठी थेट उपस्थित राहिलेले आहेत. ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यासाठी आळंदी नगरी सध्या सजलेली आहे. वारकऱ्यांचा हा मेळा इथे भरलेला आपण बघतोय. विठू नामाचा जयघोष संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं यंदाचं 193 हे वर्ष आहे आणि त्या सोहळ्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रस्थानवेळीच आज उपस्थित राहिलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला दिंड्या पताका नाचवल्या जातात. वैष्णवांचा मेळा भरलेला आहे. वारकरी हा सगळा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी कायम अगदी असतील तिथून इथवर येत असतात. तर ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यासाठी आळंदी नगरी सजली आहे. माऊलींचा पालखी रथ तयार करण्यात आलाय. चंद्रकांत कुऱ्हाडी यांच्या बैलजोडीला पालखी रथ ओढण्याचा मान मिळालेला आहे. खिल्लारी बैलांची जोडी हा रथ ओढणार आहे. तर माऊलींच्या नगर प्रदक्षिणेला आता संध्याकाळी सुरुवात होईल. ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यासाठी आळंदी नगरी आता सज्ज झालेली आहे आणि माझ्या बाजूला तुम्ही बघताय संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी रथ आता सज्ज झालेला आहे. या पालखी रथाला ओढण्याचा मान ज्या खिल्लारी बैल जोडीला मिळाले आहेत त्यांचे मालक सध्या आपल्या सोबत आहेत. मला सांगा की तुमचं नाव काय आहे, कुठून आहात तुम्ही आणि तुमच्या बैलांना यंदाच्या वर्षी हा मान मिळतोय? आम्ही आळंदीचा जे आणि कोरडे पाटील आहे.